माहुल अंबापाडा गाव येथील मुख्य रस्त्याचे काम शिवसेना नेते खासदार श्री अनिल भाऊ देसाई साहेब व नगरसेविका सौ स्नेहल विष्णू शिवकर यांच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे। सदर रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा विधानसभा संघटक श्री महेंद्र नागटे साहेब व माजी शाखा प्रमुख श्री रमेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी उपविभाग प्रमुख प्रशांत मात्रे, निरीक्षक चारुदत्त कोळी, शाखा प्रमुख सचिन भोसले, महिला शाखा संघटक हेमांगी कोळी, खासदार प्रतिनिधी व उपविभाग अधिकारी रुपेश मडविक, कार्यालय प्रमुख गणेश भरोसे, उपशाखा प्रमुख योगेश सावंत, विष्णू शिवकर, प्रभा निवडुंगे व सर्व ग्रामस्थ मंडळी पदाधिकारी उपस्थित होते। झाडाच्या संदर्भात बघायला गेलं तिथे वस्ती एवढी आहे की बाकी इतर जे राहणारे वर्ग लोक आहे किंवा माहुलून जाणारे किंवा येणारे जाणाऱ्यांना खूप त्रास होतो। आता रस्त्याचं काम चालू आहे परंतु तिथे व्यवस्थितपणे ते काम होत नाही आहे, कारण तिथे बेशिस्तपणा दिसतोय। आणखीन ट्रॅफिक पण कंट्रोल करायला तिथे कोणी माणूस नसतो। त्याचप्रमाणे फेरीवाल्यांचा प्रश्न आहे, फेरीवाले रस्त्यावर आलेले आहेत तिथे, ते एका बाजूने त्यांना फुटपाथवर ठेवलं तरी चांगल्या पद्धतीने येणं जाणं होईल। आणि दुसरी गोष्ट, एंट्रीलाच म्हाडामध्ये जे एक महत्त्वाचं मोठं झाड आहे ते झाड काढलं तर ते वास्तविक झाडं काढता येत नाहीत, परंतु ते मध्येच येते आणि त्यामुळे ट्रॅफिकला आणि येणाऱ्या जाणाऱ्या खूप ऑब्स्ट्रॅक्शन होतं आहे। तरी कृपया त्याच्या बाबतीत विचार केला जावा की त्यायोगे तिथली ट्रॅफिक सुरळीतपणे होऊ शकेल। आमच्या नगरसेविका शिवकर मॅडमनी हा रस्ता चालू केला त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभार मानते। परंतु हा रोड 13 मीटरचा मला वाटतं DP रोडप्रमाणे आहे, त्या पद्धतीत तो व्हावा असं त्या म्हणाल्या की पावसाळ्यानंतर CC रोड करताना जो वाइंडिंग रोड 13 मीटरचा आहे त्याप्रमाणेच हा रस्ता केला जाईल। तर त्या पद्धतीत त्यांनी हे प्रपोजल करावं आणि लवकरात लवकर हा रस्ता करावा, कारण ह्या रस्त्यावरून बरेच मोठे मोठे ट्रक्स कंपन्यांचे वगैरे जात असतात आणि येणारे जाणारे जे पादचारी आहेत, गावकरी आणि लहान मुलं, त्यांना खूप धोकादायक आहे। तरी कृपया लवकरात लवकर हा रस्ता व्हावा ही विनंती। धन्यवाद। महाराष्ट्र आपण बघते आंबापाडा गावात अनेक भरपूर वर्षापासून की हा आंबापाडा रोडचा प्रस्ताव लोकांनी म्हणजे वारंवार आपले खासदार अनिल देसाई साहेब यांच्याशी केला व आताच निवडून आल्यावरती स्वतः मी नगरसेविका यांच्याशी पण त्यांनी माझ्याशी अनेक वेळा या रोडबद्दल त्यांनी मला म्हणजे वारंवार सांगत होते की आम्हाला ह्या रोडचा खूप प्रमाणात त्रास होत आहे। तर ह्या रोडविषयी आम्ही जे रोड डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत ते त्यांच्याशी आम्ही याची चर्चा करून त्यांना सांगितलं की इथल्या जे आंबापाड्यात राहणारे जे रहिवासी आहेत त्यांना खूप प्रमाणात त्रास होत आहे, कारण आम्ही त्यांना इथं येऊन प्रत्यक्षात दाखवलं आहे की ह्या रोडची अवस्था काय आहे। तर त्या अनुषंगाने रोड डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत आणि अनिल देसाई साहेबांचा ह्यांच्या पत्रव्यवहार केला होता त्यांनी आधी, त्या पत्रव्यवहारावर व माझ्या पण पत्रव्यवहारावर त्यांनी या रोडची पाहणी केली आणि त्या पाहणीतून त्यांनी निदर्शनास आले की खूप ह्या रोडची अवस्था बिकट आहे आणि त्यानुसार त्यांनी ह्या रोडचं काम आज चालू केलेलं आहे। पण सध्या आपण तात्पुरती लोकांच्या सेवेसाठी हा रोड डांबरीकरण ह्याच्यात करून घेतो आहोत, पण पावसाळा पूर्ण झाला की हा रोडचा आपण जसं जो CCच्या ह्याच्यामध्ये रोड हा प्रस्तावित झालेला आहे तो आपण त्यानंतर करणार आहोत। पण आता त्यांना गाववाल्यांना खूपच ह्या रोडची त्रास असल्यामुळे ह्या रोडचा तर आपण सध्या डांबरीकरण ह्याच्यात करणार आहोत, त्यामुळे आम्हाला एक तो म्हणजे तात्पुरता त्यांच्यासाठी एक पर्यायी मार्ग काढावा लागला। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। माननीय श्री खासदार अनिल देसाई साहेब आणि आपल्या नगरसेविका स्नेहल विष्णू शिवकर यांच्या माध्यमातून महानगरपालिकेमधून CC रोडचं काम करायचं होतं, पण पावसाळी अभावी या रस्त्याची जी हालत जी खराब झालेली आहे ती बघता काही गोष्टीचे अडथळा येऊ नये म्हणून आम्ही लोकांनी सध्या डांबरीकरणाचा हा रस्त्याचं काम चालू केलं आहे। आंबापाडापासून माहुल गावापर्यंत हा रस्त्याचं काम चालू होणार आहे आणि आजच त्याचा शुभारंभ झाला आहे। गावकऱ्यांची मोठी समस्या होती, पावसाळ्यामध्ये जे खड्डे वगैरे आहेत त्याची परिस्थिती खूप अगदी नाजूक झालेली आहे। त्यामुळे आता हे काम सुरुवात झालेली आहे आणि या कामाला जोरात चालना देऊन लवकरात लवकर हा काम करून घेऊ आणि हा संपूर्ण वार्डाचा विकास। आत्ताच आम्ही म्हाडामध्ये गेलो होतो, महानगरपालिकेचे अधिकारी, वॉर्ड ऑफिसर, प्रभाग समिती अध्यक्ष या लोकांना आमच्या वार्डाच्या हा मुंबईमधला 155 हा वॉर्ड सर्वात मोठा वॉर्ड आहे आणि निधी पण खूप कमी आहे, तरीसुद्धा आम्ही कुठल्या ना कुठल्या परिस्थितीत आमच्या नगरसेविकांच्या माध्यमातून
जेवढी धावपळ करता येईल तेवढी धावपळ करून आम्ही जास्तीत जास्त कामं करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि तो करत राहणार, एवढंच सांगतो. आता हे सर्वांनी बघायचं असतं याचा अर्थ काय आणि काय नाही. जी महानगरपालिकेची कामं होतात ती कोणाच्या माध्यमातून होतात ते लोकांनी समजायला पाहिजे. आज महानगरपालिका काम करते, ते महानगरपालिकेचं काम जो आहे ते नगरसेविकेच्या माध्यमातूनच होतात. पण काही लोक असे बोलतात की नाही 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 ते आमच्या माध्यमातून. आता हे सर्व दुनियेला माहिती आहे नगरपालिका नगरसेवक कशासाठी निवडून दिलेला आहे. आपण नगरसेवक हा मुंबई महानगरपालिकेचा नगरसेवक हा कशासाठी असतो आणि कोण करतो, महानगरपालिकेचे कामं कोणी करायला पाहिजे हे सर्वांनी जनतेने बघायचं असतं. हे काही सांगायची गोष्ट नाही आहे. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.